नमस्कार. आज आपण एका खास जातक कथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आपल्याला मागण्यामागच्या भावना आणि न मागता देण्यामागचं शहाणपण शिकवते. तर या कथेच्या अगदी मुळाशी आहे एक मोठा प्रश्न. विचार करा, तुम्हाला कोणी अख्खं राज्य देऊ केलंय आणि तरीही तुम्ही काहीच मागत नाहीयेत. असं का बरं होईल? चला, हेच कोडा आज सोडवूया. तर मग ही गोष्ट घडतीये प्राचीन बनारसमध्ये. इथे भेट होते दोन महत्वाच्या व्यक्तींची, एक उदार राजा आणि एक ज्ञानी साधू. हे बघा, राजा ब्रह्मदत्त त्यांच्याच राज्याच्या बागेत एक तपस्वी साधू राहत होते, अथिसेन. राजा त्यांच्या शांत स्वभावाने आणि ज्ञानाने इतका प्रभावित झाला की तो रोज त्यांना भेटून काही ना काही शिकायचा. आणि मग एके दिवशी राजा इतका खुश होतो की तो अथिसेनला म्हणतो, माझ्या राज्यापासून सुरुवात करून तुम्हाला जे काही हवं असेल ते मागा. म्हणजे विचार करा केवढा मोठा प्रस्ताव. पण गंमत म्हणजे एवढं सगळं देऊ करूनही अथिसेन शांतच राहतात, काहीच मागत नाहीत. आणि यामुळेच तर सगळे गोंधळात पडतात. आणि इथूनच ही गोष्ट एका वेगळ्याच म्हणजे एका तात्विक पातळीवर जाते. हा संवाद आता श्लोकांच्या माध्यमातून रंगतो, जिथे दोन वेगवेगळ्या विचारसरणी समोरासमोर येतात. आता राजाला काही राहवत नाही. तो थेट अथिसेनला विचारतोच, अहो, अनोळखी भिकारी सुद्धा माझ्याकडे काही ना काही मागायला येतात, पण मी स्वतः तुम्हाला सगळं देऊ करत असताना तुम्ही काहीच का मागत नाहीयेत? ह्यावर अथिसेन जे उत्तर देतात ते खूप शांत पण तितकंच खोल अर्थाचं आहे. ते म्हणतात की मागण्याच्या क्रियेमध्येच ना कुठेतरी दुःख लपलेलं आहे, मागणाऱ्यासाठी पण आणि देणाऱ्यासाठी सुद्धा. तर मग ह्या दोन दृष्टिकोनांमध्ये नेमका फरक काय आहे? बघा, राजासाठी दान देणं हे एक पुण्यकर्म आहे, जे कुणीतरी काहीतरी मागितल्यावरच पूर्ण होतं. पण अथिसेनसाठी ही मागण्याची क्रियाच मुळात नकारात्मक भावनांनी भरलेली आहे. बरं, मग अथिसेन असं का म्हणतात? त्यांचा हा विचार जरा आणखी खोलात जाऊन समजून घेऊया. त्यांना हे मागणं इतकं का पटत नाहीये? तर अथिसेनचा मुद्दा असा आहे की जो मागतो तो आपली गरज व्यक्त करतो, तो कमीपणा घेतो. आणि ज्याच्याकडे मागितलं जातं त्याच्यावर एक प्रकारचा दबाव येतो. आता जर त्याने नाही म्हटलं तर त्याला अपराधी वाटतं, आणि ज्याची मागणी पूर्ण नाही झाली त्याला तर वेदना होतातच. म्हणजे ही संपूर्ण प्रक्रियाच दोन्ही बाजूंसाठी कुठेतरी त्रासदायक ठरते. आणि मग इथेच या सगळ्या चर्चेतून समोर येते एक नवी संकल्पना, मूक याचिका. हीच राजाच्या त्या मूळ प्रश्नाचं उत्तर आहे, आणि ही संकल्पना मागण्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकू शकते. तर ही मूक याचिका म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर शब्दांशिवाय केलेली मागणी. अथिसेनच्या मते खऱ्या अर्थाने जो ज्ञानी आहे त्याला काही मागायची गरजच पडत नाही, कारण जो देणारा खऱ्या अर्थाने योग्य आणि समजूतदार आहे तो न सांगताच समोरच्याची गरज ओळखतो. आणि हा श्लोक तर या कथेचं अगदी सार आहे. यात अथिसेन स्पष्ट सांगतात की ज्ञानी कधीही याचिका करत नाहीत. त्यांचं शांत उभं राहणं, त्यांचं मौन हीच त्यांची याचिका असते. आणि जे समजूतदार आहेत त्यांनी ती ओळखायला हवी. आता ही गोष्ट ऐकल्यावर राजाला जणू काही नवा प्रकाशच दिसतो. त्याचा देण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता पूर्णपणे बदलणार आहे. राजाच्या लक्षात येतं की अरेच्छा, खरी देणगी किंवा खरी उदारता म्हणजे कोणीतरी काहीतरी मागितल्यावर ते देणं नाही, तर समोरच्याची गरज स्वतःहून समजून घेऊन देणं आहे. आणि मग या नवीन समजुतीने प्रेरित होऊन राजा अथिसेनला एक भेट देऊ करतो. ती भेट होती 1000 लाल गाई आणि सोबत त्या कळपाचा एक मुख्य बैल. ही भेट आता मागणीवर नव्हती, तर राजांनी स्वतःच्या समजूतदारपणातून दिलेली एक मौल्यवान भेट होती. पण अथिसेन इथेही आपल्या तत्वांवर ठाम राहतात. ते खूप नम्रपणे ती भेट नाकारतात आणि सांगतात की महाराज, माझ्यासारख्या तपस्वीला या संपत्तीचं काय काम? त्यांचा उद्देश काहीतरी मिळवणं हा नव्हताच, तर राजाला एक महत्वाची शिकवण देणं हवं. तर या संपूर्ण कथेतून आपण काय शिकायला हवं? सगळ्यात पहिलं, खरी उदारता ही कर्तव्यातून किंवा दबावातून नाही, तर सहानुभूतीतून येते. दुसरं, कधीकधी जे बोललं जात नाही ते शब्दांपेक्षाही जास्त प्रभावी असू शकतं. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणाची तरी विनंती पूर्ण करण्यापेक्षा त्यांची न बोललेली गरज समजून घेणं हा खूप मोठा गुण आहे. आणि जाता जाता एक विचार करूया.
आज आपल्या अवतीभोवती असे किती लोक असतील ज्यांना मदतीची गरज आहे, पण ते शब्दांतून कधीच व्यक्त करत नाहीत. ही कथा आपल्याला त्यांच्या याच मूक याचना ऐकायला आणि समजून घ्यायला शिकवते.